झाली, अटक झाली वाल्मिक कराडला अशी चर्चा होती. त्याच्यानंतर पुन्हा सीआयडीने जाहीर केलं की त्यांना अटक किंवा ताब्यात घेणार. अशा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काही आलं. मी तर मला ज्यावेळेस कळालं रात्री पण फोन आला तर मी त्याच्यावरती काही बोललो नाही. आज सकाळपासून सुद्धा काही माध्यमं माझ्याकडे आलती तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा मी बोलेल तर सगळ्यांच्या समोर बोलेल. एका माध्यमाला बोललं तर बाकीची माध्यमं पण नाराज होतात आणि जोपर्यंत कन्फर्म माहिती सीआयडीकडनं येत नाही तोपर्यंत आका आतमध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांनी एक वक्तव्य असं केलेलं आहे की तपासामध्ये बाधा येईल असं वक्तव्य कुणी करू नये. अजिबात माझे ते नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्याचे महसूल मंत्री आहेत, माझे ते नेते आहेत. ते जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही. एकंदरीत जो तपास चाललाय सगळ्या गोष्टी तुमच्या समोर दररोज येत आहेत, अपडेट होत आहेत, तुम्ही समाधानी आहात का तपासावर? 100% समाधानी आहे. फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीडअप म्हणजे 150, 200, 250चं स्पीड जे म्हणता आपण तेवढ्या स्पीडने लावलेली आहे. आणि मी अगोदरच म्हणलं की बकरी की माँ कब तक दुआ मागेंगी. दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे. आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय. हजर व्हावा का नाही, व्हावा का नाही, व्हावा का नाही असं काहीतरी चालल्याने दिसतंय. मला माहिती आहे ते. मी डायव्हर्ट करतच नाहीये. माझ्यावरती कोणीही नेते बोललेले नाहीत. तुम्ही जे आहेत ते माय फोकस संतोष देशमुख, बीड जिल्ह्यातला अतिभयान चाललेला भ्रष्टाचार, वाळूवाले बंद झालेत, आता राखेवाले सुद्धा बंद झाले. दाऊदपूर नावाचं गाव आहे, दाऊदपूर, तिथं दीपक मुंडे, अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत. स्वतः कोणाचे चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या. सायस मुंडे, गणेश मुंडे, समाधान बिडगर, मुन्ना जयस्वाल, दत्ता कराड हे सगळी मंडळी हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज तिथून उपसा त्या ठिकाणी करतात बरं का, मोठ्या प्रमाणामध्ये. आणि एक नाही दोन नाही बरं का, एक नाही दोन नाही तर तिथं हजारो टिप्पर हे रात्रीच्या अशा पद्धतीनं दिसत असेल तर मी तुम्हाला देतो. हे 150 गुंड घेऊन कोण लोक येतात यांची लोकेशन तपासा बरं का. हे देणार आहे SP साहेबांना मी. गुंड येणार 150, 4 अधिकारी असते ड्युटीवरती. आणि इथले परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हासुद्धा दाखल करून घेत नव्हते. जेव्हापासून या प्रकरणाच्या विरोधात मी बोलायला लागलो तर पहिला गुन्हा दाखल झाला आहे. अहो परळी शहरातल्या शेजारचे जे गाव आहे वडगाव, ढोक काय जे गावं आहेत, वडगाव नावाचे गाव आहे, त्या गावामध्ये म्हणजे आपण हरळसुद्धा उगत नाही यांच्या प्रतापामुळं. आणि तुम्ही माझ्याकडं एवढे बूम जे समोर ठेवलेत ना, एकदा 2 गावांना भेट देऊन या. एक ते वडगाव, ते दाऊदपूर आणि ते थर्मल. आणि परळी शहरामध्ये श्वसनाचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत. लहान वयातल्या पोरांना सुद्धा दमा लागायला लागलाय. कशामुळं? कारण हे उघडी नागडी ती राख घेऊन जातात. कितीतरी धुराळा उडतो तरी त्याचा कधी विचार केला नाही.